सगळे जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला प्रश्न विचारला जातो की लाडकी बहीण योजना गेम चेंजर होणार आहे का? तर माझं त्याच्यावर उत्तर आहे की हो, गेम चेंजर ऑलरेडी झालेली आहे आणि केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी ती योजना केलेली नाही, तर स्त्रियांना आर्थिक सक्षमीकरण करता यावं. आज आपण जे जिल्ह्यात पालघरमध्ये बोलतोय, आदिवासी महिलांची महाराष्ट्रावर परिस्थिती जर का पाहिली तर कुपोषण किंवा माता मृत्यू यांच्यासारख्या प्रश्नांनी त्यांना ग्रासलेलं आहे आणि तिथे मग औषधासाठी उपयोग असेल, जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी उपयोग. आप देख रहे हैं केशव भूमि न्यूज. मध्ये प्रचाराची मुदत संपणार असून 20 तारखेला मतदान होणार आहे. अनेक प्रकारच्या योजना या सरकारने केलेल्या आहेत, परंतु महत्त्वाचं म्हणजे एक मोठा आरोप किंवा मोठा वादविवाद राजकीय दृष्ट्या सारखा केला जातो आणि तो म्हणजे जे 40 आमदार सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर ज्यांनी मतभेद व्यक्त केले आणि उद्धवजी ठाकरे यांच्या गटामधून किंवा पक्षामधून त्यांनी नवीन शिवसेना किंवा एक वेगळ्या प्रकारचं ज्याला आपण म्हणू भूमिका घेतली, त्या भूमिकेला फार मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक एक नाव देत आहेत. परंतु मला स्वतःला असं वाटतं की मतभेद व्यक्त करणं हे काही चुकीचं नाही आहे. दुसरं, त्याच्या अगोदर कोविडच्या काळामध्ये बुलेट ट्रेनच्या स्वरूपात मी जेव्हा इथे आले होते त्यावेळेला आणि अनेक वर्ष शिवसेनेच्या मध्ये काम केल्यावरती एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की अनेक प्रश्न जे आहेत ते अनिर्णित राहत होतेच, परंतु त्याचबरोबर ज्यांनी 2-2दा 3-3दा जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना त्यांची कामं होण्याच्यासाठी आमची सत्ता असून सुद्धा, आमचे मुख्यमंत्री तत्कालीन त्यावेळेला उद्धवजी ठाकरे असून सुद्धा त्या प्रमाणामध्ये तेवढा काही न्याय मिळालेला नव्हता. दुसरं म्हणजे मी व्यक्तिगत टीका करत नाही आहे, सिस्टीमवर करते टीका. भेटण्याच्या संदर्भात सुद्धा त्यांना बऱ्याचशा अडचणी होत्या, अनेक वेळेला मिळायच्या नाहीत, त्याच्यातही प्रश्न तयार होत होते. त्या सगळ्या तपशिलात मी जात नाही, परंतु एकनाथजी शिंदे यांनी तो निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या प्रकाराने समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारे निर्णय घेतलेले आहेत ते जर का पाहिलं तर अगदी निश्चितपणाने आपण म्हणू शकतो की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. जुने तुमच्यापैकी जाणते पत्रकार आहेत, तुम्ही बाकी राजकीय इतिहासाचे अभ्यासक आहात, तर महत्त्वाचं म्हणजे द्विध्रुवीकरण. एका बाजूला UPA आघाडी आणि दुसऱ्या बाजूला NDA आघाडी. त्या NDA आघाडीच्या मध्ये शिवसेना ही 95च्या पासून काम करत होती. 95ला आमचं युतीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर मग अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. त्या काळामध्ये 3 मुद्दे सातत्याने घेतले जात होते. एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे 370वा कलम रद्द केलं पाहिजे, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधायचं आणि तिसरं तलाक पीडित महिलांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून एक कोर्टाच्या माध्यमातून आपण काही त्यांना दिलासा देऊ शकतो का हे बघितलं जावं, अशा पद्धतीने काम होत होतं. तुमच्यापैकी काही ना कल्पना असेल, परंतु आपले बरेचसे मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी बोलवून सय्यद भाईंना त्यावेळेला खटला चालवण्यासाठी त्या काळामध्ये स्वतः मदत आर्थिक केलेली होती की त्यांच्यावर हल्ले होत आहेत, तलाक पीडित महिलांना बरेच प्रश्न आहेत, तर त्या दृष्टीने तुम्ही काम करा. या 3 मुद्द्यांना नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की 2014 नंतर जसं सरकार बदललं आणि शिवसेना भाजप युतीचं सरकार राज्यात आलं आणि केंद्रामध्येही NDAचं सरकार आलं, त्याच्यानंतर आपण पाहिलं की तलाक पीडित महिलांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून कोर्टाच्या माध्यमातून तोडगा काढण्यामध्ये आला. राम जन्मभूमीच्या जागीसुद्धा कुठेही एक रक्तलांछित किंवा हिंसात्मक पद्धतीने पुढे काही न करता सुद्धा व्यवस्थित जमिनीची विभागणी 1/3 करून सन्माननीय सनदशीर असा तोडगा काढून हजारो भारतीयांच्या मनामध्ये आणि जगातल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये असणारं राम मंदिर तिथे व्यवस्थित कायद्याचा उपयोग करून बांधण्यामध्ये आलं आणि त्याच्यामध्ये सर्व धर्माचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि 370वा कलम काश्मीरमध्ये आपण पाहिलं की रद्द करण्यामध्ये आलं. त्याच्यानंतर 10 वर्ष निवडणुका सुद्धा झाल्या नव्हत्या, परंतु 10 वर्षाच्या नंतर निवडणुका तिथे काश्मीरला शांतपणे झाल्या आणि जरी बहुमत भाजपला मिळालं नाही तरी सुद्धा इतर पक्षांनी
बहुमत मिळाल्याबरोबर ताबडतोब आता 370 कलम परत आणावं म्हणून विधानसभेमध्ये आंदोलन सुरू केलेले हे मोदी साहेबांनी परवा आपल्या निदर्शनाला आणलं. तर हे तिन्ही चारी जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमधले 2 मुद्दे अधिक माझ्याशी जे संबंधित आहेत त्या पार्श्वभूमीवरती मी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून काम करण्याचा निर्णय घेतला. एक म्हणजे समान नागरी कायद्याचा प्रश्न, आणि समान नागरी कायद्याच्याबद्दल राज्याचा तो अधिकार आहे, केंद्राचा अधिकार आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या घटनेमध्ये कुठल्याही वैयक्तिक धर्माच्या प्रश्नावर आक्रमण न करता समान नागरी कायद्याचा विचार घटनेच्या तत्वानुसारच आपण करू शकतो. समान नागरी कायदा म्हणजे एका धर्माचा कायदा सगळ्या धर्मावर लादायचा असा त्याचा अर्थ नाही. विधी आणि न्याय आयोगाने जेव्हा सांगितलं की तुमच्या सूचना काय आहेत, तेव्हा मी पत्र लिहिलं विधी आणि न्याय आयोगाला, आणि मी असं म्हणतो की सर्व धर्मातल्या महिलांना वारसा कायदा, हिंदू विवाह कायदा याच्या पलीकडे जाऊन एक मालमत्तेमध्ये वारस म्हणून कायदा मिळणं, घटस्फोटाचा अधिकार आणि दत्तक विधान करणं, या चारीमध्ये सर्व धर्माच्या महिलांना योग्य तो हे मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, समानता मिळाली पाहिजे. थोडक्यात जेंडर इक्वॅलिटी या भूमिकेतून समान नागरी कायदा असावा अशी माझी भूमिका होती, आणि तीच भूमिका स्वतः अनेक उत्तराखंड, उत्तरांचल या राज्यांमध्ये घेतली गेली आणि विधी आणि न्याय आयोगाने लोकांच्या सूचना मागवल्या. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळण्याचा मुद्दा आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 22-23 वर्ष जे विधेयक प्रलंबित होतं लोकसभेमध्ये, आणि काँग्रेसच्या महिला नेत्या तिथे सर्वोच्च ठिकाणी असून UPAच्या सुद्धा ज्याला न्याय मिळाला नव्हता, ते विधेयक दरवेळेला चिंध्या करून समाजवादी पक्षाचे लोक फाडून फेकत होते. ते विधेयकाला परत नवीन रूप देऊन नरेंद्र मोदी साहेबांनी ते एकमताने पारित करून घेतलं, आणि 2029 पासून हे महिला आरक्षण विधेयक सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महिलांचा सन्मान करण्याची भूमिका महायुतीची आहे, आणि त्याच्यामध्ये ज्या योजना सगळ्या जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला प्रश्न विचारला जातो की लाडकी बहीण योजना गेम चेंजर होणार आहे का? तर माझं त्याच्यावर उत्तर आहे की हो, गेम चेंजर ऑलरेडी झालेली आहे, आणि केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी ती योजना केलेली नाही, तर स्त्रियांना आर्थिक सक्षमीकरण करता यावं. आज आपण जे जिल्ह्यात पालघरमध्ये बोलतोय, आदिवासी महिलांची महाराष्ट्रावर परिस्थिती जर का पाहिली तर कुपोषण किंवा माता मृत्यू यांच्यासारख्या प्रश्नांनी त्यांना ग्रासलेलं आहे, आणि तिथे मग औषधासाठी उपयोग असेल, जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी उपयोग होत असेल, किंवा एकमेकीला मदत करण्याची भूमिका होत असेल, बेरोजगारी ज्या वेळेला आहे त्यावेळेला त्यांना काही मदत होईल, या भूमिकेतून सगळ्या महाराष्ट्रावर या योजनेचं महिलांनी तर स्वागत केलेलं आहे. पण पुरुष वर्ग आणि महिला यांचं महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारवरचा विश्वास वाढलेला आहे. कारण जे बोलायचं ते कधीतरी 2005ला जसं वीज बिलातून आम्ही माफी देऊ सांगितलं आणि मग प्रिंटिंग मिस्टेक सांगायची, हा जो प्रकार असतो तो शिवसेनेकडे आणि शिंदे साहेबांकडे नाही आहे. त्या पार्श्वभूमीवरती आत्ताची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये अनेक ज्या योजना झालेल्या आहेत त्यामध्ये मी सगळ्यात सांगत नाही, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी ST प्रवास मोफत, मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये त्यांना 75,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य, ज्येष्ठ नागरिकांचं महामंडळ स्थापन करणं, याचसोबत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून 2 वर्षात 40,000 रुग्णांना 350 कोटीची मदत, 9 ठिकाणी मेडिकल कॉलेजेस, त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अशा योजना महिलांच्या योजनांबरोबर सुरू केलेल्या आहेत. आज बिरसा मुंडा यांचा जयंती आहे, त्यामुळे जनजाती गौरव दिवस आहे, आणि आदिवासी समाजाचे सुद्धा आमच्याकडे अनेक लोकप्रतिनिधींना संधी आम्ही दिलेली आहे. त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, त्याच्यानंतर बाकीचं मिठागरांच्या संदर्भातले जमिनीचे प्रश्न, महत्त्वाचं म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टांना चालना देताना पायाभूत सुविधा या देण्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहेत. मला आठवते की 2014च्या अगोदर कुठल्याही प्रकल्पाची पूर्तता झाली आहे, आणि पूर्तता होऊन तो प्रकल्प बघायला मिळाला आहे असं जवळजवळ होत नव्हतं. पण यावेळेला आपण पाहिलं अटल सेतू आहे, कोस्टल रोड आहे, किंवा पालघरच्या पाशी जो भाग रस्त्याच्या संदर्भात अधिक वाढीव सुधारणा ज्या सगळ्या होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वेगाने प्रगती झालेली दिसते. आणि त्यासाठी म्हणून पालघरमध्ये आमचे जे राजेंद्र गावित उमेदवार आहेत त्यांचा माझा खूप वर्ष परिचय आहे. ते मंत्री होते, तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल का नाही माहीत नाही, पण माझ्या लक्षात आहे. कारण कामगारांसाठी महामंडळ महिलांसाठी तुम्ही केलं, तुम्ही जाहीर केलं त्यावेळेला सभागृह घरेलू कामगारांसाठी, आणि मी त्यावेळेला विरोधी पक्षात होतो, म्हणजे सगळे शिवसेना विरोधी पक्षात होती, तेव्हाही आम्ही त्यांचं स्वागत केलं होतं.
आणि विशेष म्हणजे विरोधी पक्षाने किती आक्रमक भाषण केलं तरी शांतपणाने उत्तर मुद्देसूद देणारे मंत्री म्हणून आमचा परिचय आहे. त्यामुळे असे आम्हाला लोकप्रतिनिधी मिळालेत म्हटल्यावर मला अर्थातच आनंद झाला. आणि बाकीचे सुद्धा चांगलेच सगळे उमेदवार आहेत पालघर जिल्ह्यामध्ये दिलेले महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यावं असं मी आवाहन करते. आणि बाकी बरेच प्रश्न आहेत परंतु तुम्ही मला प्रश्न विचारा त्याची मी उत्तरं देईन. अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.